सोलापूर जिल्हा परिषदेच्या पतसंस्था क्रमांक 1च्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. एकूण 75 जणांनी अर्ज केला होता. त्यातील 68 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर 23 जणांनी अर्ज माघार घेतले आहेत. मंगळवार दिनांक म्हणजे 16 जुलै 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज काढून घेण्याची मुदत आहे. नंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीच्या 17 जागेसाठी 68 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यातील 23 जणांनी अर्ज माघारी घेतले असून अद्यापही 45 जणांचे अर्ज आहेत. किती इच्छुक उमेदवार अर्ज माघार घेणार याकडे आता जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या अर्जामध्ये सर्वसाधारण गटातील 49, महिला गटातून 7, अनुसूचित जाती जमातीमधून 7 व इतर मागासवर्गीयमधून 5 तर भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्गातून 7 असे एकूण 68 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक 1ची निवडणूक प्रक्रिया सुरू असून लवकरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्याआधी सत्ताधारी आणि विरोधी परिवर्तन पॅनलकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. दोन्ही गटाकडून उमेदवार फोडण्याचे राजकारण सुरू असल्याचे देखील एकूण पाहायला मिळत आहे.